तर भोंदूखरातच्या सांगण्यावरनं लोकप्रतिनिधीनं बँकेची जागा बदलली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी तसा दावा केलाय। नाशिक जिल्हा बँक द्वारका परिसरातनं सीबीएस परिसरामध्ये स्थलांतरित करण्यात आली। चौकशी संदर्भात पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पत्र दिल्याची माहिती मिळाली आहे आणि या चौकशीत सत्यता आढळल्यास लोकप्रतिनिधींचं नाव उघड करणार असल्याचंही सांगण्यात आलंय। लोकप्रतिनिधीने भोंदू अशोक खरात याच्या सांगण्यावरून बँकेची जागा जी आहे ती बदलली आहे। नेमकं कुठली बँक आहे आणि कोणता लोकप्रतिनिधी आहे? जे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक होते, तर त्यांच्या सांगण्यावरून नाशिकच्या द्वारका भागातील ती बँक बदलवण्यात आली, तिची जागा बदलवण्यात आली। खरं म्हणजे याचं कारण अत्यंत अंधश्रद्धायुक्त आहेत, अंधश्रद्धेला खतपाणी घालणार आहेत आणि अत्यंत निंदनीय आहेत। संचालक मंडळाने असं सांगितलं की ही जी जागा आहे ती एका स्मशानभूमीत आहेत, त्यामुळे बँकेची आर्थिक प्रगती होत नाहीत, त्यामुळे त्याची बँकेची जागा बदलावी लागेल। लोकप्रतिनिधी कोण आहे याची सर्वांना माहिती आहे आणि त्याच लोकप्रतिनिधीने जादूटोणा होऊ नये म्हणून अनेक प्रकार केलेले होते, परंतु एनडीसीसी बँकेचे ते तत्कालीन संचालक होते, एवढं मात्र आम्ही यानिमित्ताने सांगू इच्छितो। कॅमेरा पर्सन अमित शिंगवणसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।